तुमचं फिरती सुपली या युट्यूब चॅनलवर. तर मंडळी आजचा आहे संडे आणि आजचा आम्ही दाखवणार आहे तुम्हाला मॉर्निंग रुटीन. आता आम्ही आता उठलो आहे 10 वाजलेले आहेत सकाळचे. आज थोडं उठायला लेट झालेला आहे आणि आम्ही आता उठलो. तर आज आम्ही बनवणार आहे हेल्दी अँड टेस्टी व्हाईट सॉस पास्ता. तर हे मी कधीच खाल्ला नाही आणि मी पण कधी खाल्ला नाही. ते फर्स्ट टाइम ट्राय करते, बघू कसं होतं ते. फर्स्ट टाइम ट्राय असा कर की कोणी आमच्या तिघांतून कोणीच खाल्ला नाही पाहिजे, कचत गेला पाहिजे. नाही यार, मी माझं बेस्ट डे. तुम्ही खासाल, तुम्ही नाटकी करता खासाल ना तर फ्रेश होतो, ब्रश वगैरे करते, नंतर दाखवते मग मी कसा बनवते ते व्हाईट सॉस पास्ता. मीच दुसऱ्यांकडनं इनेच युट्यूबवरून बघून रेसिपी शिकली असेल आता करून. मला ते ताईने पण सांगितलं एकदम भारी होतं, म्हटलं कर, म्हणून मी करणार आहे. खूप दिवस झाला आणून ठेवले पण आज करणार आहे. तर मग बघूया आणि मग नंतर आम्हाला जायचे तिकडे, मग ते पण दाखवतो. आज नाश्त्याला काहीतरी वेगळं, पोहे उपमा मेंदूवडा खाऊन लय कंटाळा आला, म्हणून आज व्हाईट सॉस पास्ता. ठीक आहे म्हणजे आपण बघू नाश्ता कसा होता कसा नाही. आणि मी ब्रश वगैरे करतो. ब्रश करतो आम्ही आता. आम्हाला जायचं आमच्या आई वडिलांकडे, तर तिकडे जाऊन आता संडेला. हा ठीक आहे, संडे असले का आम्ही तिकडे जात असतो नाश्ता करू. सगळं पसारावाला झाडून काढते, मग ब्रश करते, मग आंघोळ करते, मग नाश्ता बनवते. मग त्याला नाश्ता नाही, त्याला लंच म्हणतात. नाश्ताची वेळ निघून गेलेली आहे. नाही पण आम्हाला 11-12 पर्यंत मला सांगितलेलं आहे की ती मॉर्निंग असते, म्हणून मी 11:30 पर्यंत नाश्ता बनवते. बरोबर आहे, कुणी सांगितलं त्यांनी बरोबर सांगितलंय. मांडली बाजू बहिणीची. कारण का आपण 12 वाजेपर्यंत मॉर्निंग 12 वाजेपर्यंत गुड मॉर्निंगच बोलतो ना, कोणाला बोलायचं असेल तर. आफ्टर 12 वाजेपर्यंत गुड मॉर्निंगच बोलता की मला उगाच चिडवता तुम्ही. नंतर आफ्टर तुम्हाला फक्त पॉइंट पाहिजे की बायकोला कसा त्रास द्यायचा. मी पास्ता बॉईल करायला टाकलाय आता. भाज्या कट करून घेते आणि नंतर बनवते व्हाईट सॉस पास्ता. 15-20 मिनिट, पण जास्ती नाही वेळ लागत. 15 मिनिटं बॉईल करायला लागेल. बॉईल करताना मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं. खूप टेस्टी बनवते, छान. शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, लसूण, थोडासा चिली फ्लेक्स, हे काय हो ऑरिगॅनो आणि चीज, बटर, दूध आणि पास्ता एवढंच लागतं, बाकी काही नाही लागत. चांगला होईल का पण? हा खूप छान होईल. हे चिली फ्लेक्स वगैरे मी काढून आमचे उरलेले आहेत ते टाकायचे. पिझ्झाचे ना? पिझ्झाचे. आम्ही पिझ्झा आणतो एवढं नाही टाकत, आणि हे मी विकत आणलेले होते 2 पॅकेट. खूप दिवसाच्या टाकून ठेवते. शिमला मिरची वगैरे सगळं धुवून घेतले ना? सगळं हो धुवून घेतला. असं कट करायचं अशा प्रकारे, सगळं अशा प्रकारे चौकोनी शेप मध्ये. ते असं बारीक नाही करायचं, जास्त छोटं असं मोठं कट कर. कुठं गेली त्या दुकानला छोटी आल ते फोटो पाठते. तू तर डोनट आहे ना, तू तसंच करते तो. काही मी उचलते खाली फेकाय. ए छोटी आल काय रे? बघा आता काय देऊ? बाबा तुला काय पाहिजे? त्याची चीज दे त्याला. चीज आणि ते बटर ते नव्हतं तेव्हाचं. नाही, इकडे अमूलचं ते मला भारी आहे. हा ना, कमी पैशात जास्त. 20 रुपयाला, पण अमूलला क्वालिटी आहे ना. छोटी आल सर. दूध आणायचं. दूध आणते का? घेऊन येतो मी, राहू दे. पैसे नाही. शिमला मिरची अशी कट करून घेतली, कांदा, लसूण थोडासा ठेचलाय, टोमॅटो, हे 2 बटर आणि 2 चीज. लागणारं साहित्य थोडासा मैदा, 1 चम्मच मैदा आणि दूध, बाकी बस. आणि पास्ता आणि हे आहे की चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो 2 बस, बाकी काही नाही. बघा आता मी बनवते, खूपच छान. चलो हाय कर ना. हाय दीदी ते बघितलं गळ्यात माळ घालते, अगरबत्ती वरती डोक्याला लावते, तसं दिसायला लागलंय बाबू. नाही काही म्हणू राजपाल यादव. मग मंडळी संडेचा तुमचा काय प्रोग्राम असतो, काय सांगत नाही, काय नाही. कमेंट भेट करत जाता फटाफट. सेकंड डे पिलू कसं तर पास्ता तर बॉईल करायला झालाय झालंय आता. 5 मिनिटं फक्त. 5 मिनिटं नाही झालं ना तर थंड नाही मग फिल्म नाही मम्मी. बॉईल करून घेतलं, आता करते. थोड्याशा ह्या भाज्या परतून घेते, ह्याच्यामध्ये बटर टाकते. नंतर मग मैद्याची गोल करून मी व्हाईट सॉस बनवते. अगोदर बोला क्लिअर बोलले तेवढं बोलला रागेत येतो. अगोदर बोलत नाही, एक शब्द बोलतील, एक शब्द मोठ्या बोलतील, एक शब्द बारीक बोलतील. आणि क्लिअर बोलायचं, क्लिअर काय करायचं काय नाही. रडते काय
आपलं रोजचं तुम्ही नाही रडत. भाज्या परतून घेते थोडा वेळ. कच्च्या भाज्या जास्ती म्हणजे कच्च्या भाज्याला तो काय बाबा कचऱ्याची कुंडी उठ. कमीत कमी 5 सेकंड ना, 5 मिनिट. असा पास्ता बॉईल करून सेपरेट ठेवलेला आहे. शिमला मिरची, टमाटे आणि कांदा आणि लसूण थोडासा आणि लसूण ठेचून फ्राय केलेला आहे. काय नाही करत म्हणजे थोडंसं भाजून घेतात. थोडंसं एकदम कचर कचर चांगलं नाही लागत. एकदम कचर कचर चांगलं नाही लागत म्हणून थोडस हे करते, वापरते. गुड गुड. तर या मंडळी तुम्ही पण पास्ता खायला कसा होता कसा नाही सांगतो मग तुम्हाला. चांगला आला तरी सांगतो, वाईट झाला तरी सांगतो. तसं चांगला करते ती, हाताला चव आहे तिच्या. ट्राय करते म्हणजे हे कधी तुम्ही खाल्लं नाही. आम्ही तर फर्स्ट टाइमच खातो. काय म्हणली? तुमच्या दोघांच्या नादामध्ये मला नवीन नवीन खायला मिळतं. जसं की दादी बिर्याणी बनवतात, दीदी पास्ता, बर्गर, मोमोज पण बनवलेलं. झालेले आमचे. तेव्हा व्हिडिओ नव्हता, वाटलं कसे होतील. चिकन मोमोज पण खूप छान झाले. शेप नव्हता बनला बरोबर, पण एकदम भारी झालेले. तर ती तेव्हापासून बनवलंच नाही. खूप छान झाले. नेक्स्ट टाइम बनवेल तेव्हा व्हिडिओ काढेल. रविवार आला म्हणजे रिलॅक्स आलं मला. म्हणजे एकदम रिलॅक्स होतं. म्हणजे late जास्त काम उठायचं. जास्त काम नाही, काय नाही. नाहीतर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार धावपळ. आणि शहरामध्ये तर खूपच धावपळ असते नाही का. टाइमच भेटत नाही. 8 तास जॉबला करतात, नंतर आलं की थकून जातात, मग झोपतात ना. संडेला तरी थोडस असं फ्रेश माइंड असते, चांगलं वाटते थोडस. नाहीतर काय सांगते नाही, लय बोर होऊन जातं नाही का. मग काय आपलं जायचं ऑपरेशन. पण तुम्ही चांगले आहात का? काय लोक नाही का संडे आज सुट्टी म्हणजे दिवसभर झोपतात. तुम्ही नाही झोपत. नाही आपल्याला झोप. मला मी असले झोपले असते. मी ना तू आळशी लोक झोपतात. चांगलं ज्याला कामाचं आळस येत नाही किंवा मग उसाय असतात ते लोक झोपत नसतात. कोणाला मनाला लावून घेऊ नका, प्रत्येकाला काही बोलत नाही. माझ्या बायकोला बोलतो फक्त, प्रत्येकाला नाही बोलत. आमचा बाबू बघ. आणि आता हे पण दिवसेंदिवस जर आगाऊपणा जास्तच करायला. कुणाचं काही पण होतं, त्याची मस्ती सुरूच असते. हो आला आता इकडे जाईल. ऐ वाटतं की नाही ते बुलबुल्या म्हणला राजपाल यादव. राहिलेलं बटर चालू आहे. हा चालू केलं की. हा बटर टाकते. बटर थोडंसं मेल्ट झालं का त्याच्यामध्ये मैदा टाकायचा. सॉस बनवते, व्हाईट सॉस. पण मंडळी खरं जाऊ का, बियाणी सीन खूप खतरनाक असतात नाही का. एडिट करा, हे करा, ते करा, लय खतरनाक असतं ते का. हे झालं ते झालं म्हणजे शूटिंग काढताना मिस्टेक पण लय होतात आणि तेव्हा हसायला पण येते, एकमेकांना चिडचिड पण होती. हा जेवढं दाखवतो ना आम्ही तुम्हाला की असं नाही की सरळ सरळ होतं नाही का. ते मला बोलतात तू हेच बोलली नाही, ते बोल परत. रिटेक हा रिटेक करे आम्ही बरेच घेतो. मलाच बोलतात बाबा मग की तू अशीच करती, तू कशीच करते. पण अरे यार मी काय लहान, तुम्ही तरी माझ्यापेक्षा जरा ऍक्टिंग गिफ्टिंग मध्ये माहीर होत्या. मी काही नव्हते, मला हे नव्हतं करू शकत. चढलो कडे आज पण झाडावर चढलो. हा ठीक आहे. तर मी मैदा टाकलाय ह्याच्यामध्ये, ते जाऊ दे सोडा विषय, आता नंतर बोलू आपण. बटर मेल्ट केलं, मैदा थोडासा टाकला, व्यवस्थित हे करून घेतलं. 2 चम्मच टाकले. बाबू शूटिंग चालू आहे बाळा. उचल नको, सोड म्हणाले खाली, सोड. आतमध्ये जाम खेळायचं. हा झालं व्यवस्थित. मैदा परतून घेतला थोडासा. मला दूध टाकायचं याच्यामध्ये. टाक. गरम दूध टाकायचं. बाबू ओय काय झालं बाबू, काय झालं मा. आणि मी बाबूला कोणी घेणार. जा धरू नको त्याला. हां ठीक आहे, खेळ बाबू खेळ. मग काढ बा पसारा काढ मग बाबा पसारा काढायचा. घेऊ काढ पसारा. काढ. कोणी नाही बोलणार दूध बाबा. टाकलंय मी आता बघा. कुठं जायचं त्याला? तुझ्याकडे यायचं यायचं. बाळाला मम्मीच पाहिजे. हां कर आता पचकापणा कर बाबू तिथं. आगाऊपणा कर मग. नाही असं कर. हाय काय पाहिजे? आरसा दे म्हणा आता. आरसा कोण. हां घे कोलगेट घे, खुश हो. टाकल ते. मग नाही व्या नाही काय वाटतं. काहीच नाही. कसं आता बनायचं? टेस्टी पास्ता खायचा. काय सांगायचं का गायडन्सला आपल्या ऑडियन्सला, सबस्क्रायबरला? 1 मिनिट घे बाबा. नाही काहीच. मित्रांनो, जर तुमची मोठी बहीण तुम्हाला मारत असेल तर तिच्या मुलाला आपण लय मारायचं, बदला घ्यायचा. बाबू राहतो माझ्याकडे पण असतं म्हणतो. अय चालेल. हां चल.
चीज टाकले पूर्ण. किती टाकले? 1 का 2? एक टाकले, एक वरतून टाकले, 2 टाकायचे. बर. चीजी करते थोडं. आणि हे भाजी टाकते ते फ्राय करून घेतलं. थोडं मोठ्यानं बोलायचं का तर लोकांना ऐकू हा येतं. हा भाज्या टाकल्या फ्राय करून घेतलेल्या, मिक्स करून घेते. मग पास्ता टाकते, वर चिली फ्लेक्स, नमक, मग झालं. बघ तू म्हणून आता कसं लागतंय कसं नाही. ते वाटत नाही का चांगलं लागेल? असं तर वाटायला चांगलं नाही लागणार म्हणून. लगेच वाटायला चांगलं नाही लागेल चांगलं. खूप झालाय पास्ता असं वाटत नाही का? हा ते बोलता बोलता मीठ आता एका जागा पडतंय. तू काय करा हातात घेऊन मीठ टाक. आपण हां 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 असं मीठ टाकायचं सगळीकडनं. टाका अजून जरासं. त्याच्यात टाकायला पाहिजे होतं दुधाच्या ह्याच्यामध्ये. मला हां बस झालं. फुटेल ना असं वाटलं. खायच्या अगोदर भारी झाला. दिसतंय की चांगलाच. अजून पडले. आता ऑरेगानो टाकते, चिली फ्लेक्स टाकलं, मिक्स करून घेतलं, वरतून परत चीज टाकते, थोडंसं चीज बनवायला. झालंय बघा किती सुंदर वाटतंय. थांबा अजून टाकायचं राहिले, फाटलं नाही व्यवस्थित. सगळीकडे टाकतात ग एका हा सगळं. टाकते. ऑरेगानो चिली फ्लेक्स टाकला, वरतून बटर टाकते आणि मिक्स करून घेते. चीज टाकते, चीज बटर नाहीये. हा आणि इकडे घे की प्रीती, इकडे पण नाही. सगळ्या साईडला टाकायचं. मध्ये कशाला टाका मिक्स सगळीकडे. करायचं त्यात असतो. चीज नसती होत ग. हे बटर आहे, ती चीज होती. हा ते बटर नसतं हे होत असं असं. घसरत नाही. हा हे बघा चीज व्यवस्थित मेल्ट झाले. आता मिक्स करून घेते. झालं पास्ता बनलाय. वाव एकदम चीजी झालंय. खूपच छान. पण काय माहिती आवडेल की नाही माझ्या हजबंडला. मला ते दूध टाकलं त्यामुळे आवडणारच नाही. लक्षात ठेव. नका खाऊ, म्हणजे खाऊन बघा तुम्ही. रड. बाहेरचं खाता का दुधाचं? मेयोनीज खाता का दुधाचं? दूध पिता का चहा? मेवनीज सारखं आहे काय? बघू ना. मेवनीज दुधाचं करतात का? मग काच करतात. मला माहित नाही, मी गरीब आहे ना. फायनली व्हाईट सॉस पास्ता नाश्ता. आता मी सगळ्यांना देते आणि बघते काय म्हणतात ते. माझ्या नवऱ्याला तर आवडणारच नाही, पण की खूप छान झालाय, तरी पण त्यांचे नखरे असतात. तर आता यांना देते. बाबू बघा, माझा बाबू बघा. बाबू तुला कसं द्यायचंय? तुला कसं द्यायचंय? ह्याच्यात द्यायचंय नाश्त्याची वाटी. आणि बाबूची यांचा रिव्ह्यू घेते. कसं झालं सांगा. ताट थोडं जवळ घ्या ना. बाबा कशात खाते सांगितलंच नाही काय. छान झालं ना. हॉटेल कॅफे स्टाईल. हा छान लागायला ना. पण 10 out of 10. नव्या बघा ह्याच्यात खाते आणि ह्यांना ह्याच्यात दिलंय. आता सांगा. चीजी छान झालं ना. बोलत होत्या ना दूध टाकलंय असं झालं. पिझ्झा खायला पण छान लागायलाय काही पण असं. चीजी पण फर्स्ट टाइम बनवला. परत बोल ना की काही. तेच तर म्हणते. तुम्हाला पास्ता आवडत नाही, मला आवडला ना. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. हे होतं आमचं मॉर्निंग रुटीन. म्हणजे आम्ही आमचं संडेचं मॉर्निंग रुटीन आहे. आम्ही आज सकाळी 9, 9:30, पावणे 10 वाजता उठलो. त्यानंतर ब्रश केले. त्यानंतर आंघोळी झाल्या. माझी नव्याची आंघोळ झाली. बाळाची आणि त्याच्या मम्मीची आंघोळ राहिलेली आहे. त्यानंतर प्रीतीने मस्त असा काही पास्ता व्हाईट सॉस पास्ता म्हणा. व्हाईट सॉस पास्ता केलेला आहे. आणि आता आम्ही खातो. आता इथून पुढे आता आई वडिलांकडे जाणार, थोडंसं एन्जॉय वगैरे करणार आणि घरी येणार. आणि आजचा दिवस काम बिम नाही, आज काय सुट्टी असते संडेला. संडेला रिलॅक्स असतो, सुट्टी असते, त्यामुळे काही टेन्शन नाही, काही नाही, काही नाही. तर थांबा 1 मिनिट. बाबा बघा कसा करते. जर